म्हणत गणपती बाप्पाला करूया वंदन. तदनंतर राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना करूया मानाचा त्रिवार मुजरा आणि करूया खेळाला सुरुवात. पंचांचा इथून मात्र सिग्नल आलाय. मॅच केली जाईल ऑन. तेजस आणि राजची जोडी बॉलिंग ट्रॅकवर. साहिल गायकर पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता. मिडॉनच्या डोक्याच्या वरून उडवलाय. पॉवर प्ले आहे. बॉल थांबणार नाही. चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल पहिला चौकार. संकटकाळी तुझी यावरचा बॉल देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्ट झाला. करंगळत चाललाय. काऊ कॉर्नरकडे मिस फिल्डिंग केली आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न पण बॉल बघता बघता निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला नशिबाचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. आलेला आहे आदरणीय रोहित दादा ठाकूर यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार. फलंदाजांना 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आज रोहित दादा ठाकूर यांचा वाढदिवस पण आहे. तर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना आपण देऊया आणि हे पारितोषिक जाहीर केलं आहे. अगोटप्पाचा बॉल होता. हलकासा गती परिवर्तन केला. व्हेरिएशनचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा थांबून आलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क इथून पाहायला मिळणार नाही. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला जाईल. टाटा पॉवर रिस हे भव्य दिव्य क्रीडांगण. बऱ्याचशा स्पर्धा डे फॉर्मॅट नाईट फॉर्मॅटच्या या क्रीडांगणावरती सातत्याने आपण पाहिलात आणि त्यातीलच ही एक मानस सन्मानाची स्पर्धा असेल. उडवलाय बॉल आडव्या बॅटने परंतु बॅक टू बॉलर. चान्स क्रिएट झाला होता पण दैव देत कर्म नेत ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मोदी आहे. चोरटी धाव या ठिकाणी धावून कंप्लीट केली जाईल. पंचांकडे 10 मागितली जादी आहे. चला कोणताच रिव्ह्यू या गोष्टीसाठी तुमच्याकडे नसणार आहे. रनिंग मध्ये होता खेळाडू त्यामुळे फेअर असेल ही 1 धाव असा निर्णय पंचांचा असेलच. चला टीम किंवा नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा सन्मान आपण करावा आणि पुन्हा एकदा फिल्डिंग पोझिशन्स वरती आपण जावं. काल या स्पर्धेची सुरुवात केली गेली. राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक व्यावसायिक या सगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी या स्पर्धेसाठी आपण पाहिलेली आहेत. आदरणीय विशाल दादा जाधव आणि संदेशजी कुरंगळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर आपण यावं. आपलं स्वागत. उडवलंय बॉलला. तेजसचा स्ट्रोक मिसयूट झालाय. फील्ड डीप मधून येत आहेत. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा चुका करताना मर्या यंगस्टार केवाळे टीम या ठिकाणी पाहायला मिळेल. 17वा झेल या स्पर्धेमध्ये ड्रॉप होताना आपण पाहिलाय. बघा 17 कॅचेस या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ड्रॉप झाल्यात. तेजस देशमुख भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. त्याला दिलं गेलेलं जीवनदान माग ठरेल ते म्हणजे टीम केवाळीसाठी. आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली आहे. कॉट बिहाइंड साठी अपील केली होती. डॉट चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेचा खेळ इथून मात्र संपला गेलाय आणि स्कोर कार्ड वरती 11 रन्स 11 धावा विदाउट लॉस आदित्य स्मृती यंगस्टार वया टीमच्या. या ठिकाणी आमचे खरतर रसायन विभागातील एक लेजेंडरी कॉमेंटेटर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो आमचे पॅडी पवार सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत या दुसऱ्या रजनीमध्ये या स्पर्धेमध्ये करूया. पहिल्या ओव्हर नंतर 11 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र होताना पाहायला मोदील. खरतर 11चा आकडा
जेव्हा येतो तेव्हा 2011च्या वर्ल्ड कपची आठवण मात्र सगळ्यांना होऊ दे. धोनी finishes off in style, magnificent strike into the crowd. India left the World Cup after 28 years. The party started in the dressing room. या सगळ्या ओळी ज्या होत्या सर रवी शास्त्री यांनी म्हटल्या होत्या आणि त्या सगळ्या अजूनही आपल्या लक्षात आहेत. तो कप लक्षात आहे. खरं तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि त्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये खरं तर तो कारनामा केला होता आणि त्या आठवणी मात्र ताजा होत आहेत. यावरचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायर्स मैदानाच्या अवतीभोवती ज्या आपण पाहतोय त्यांना बॉल डिफ्लेक्ट होऊन ऑन द ग्राउंड येताना पाहायला मिळाला. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर मयूर गायकर ओव्हर नंबर 2. दुसरा षटक. पॉवर प्ले संपला गेलाय. 5 प्लेयर्स इज नाव ऑन द बाउंड्री लाईन. 5 खेळाडू सीमा रेषेलगत यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 12 या आकड्यावरती टोटल पोहोचली आहे. जीवनदान दिलं गेलंय तेजस देशमुख या खेळाडूला, टीमचे सेनापती, टीमचे कॅप्टन, आणि त्यांना दिलं गेलेलं जीवनदान त्याचा फायदा कसा उचलतील पाहणं तितकंच गरजेचं. मयूर गायकर सुरुवात चांगली केली आहे. यावरचा बॉल देखील स्लॉट मध्ये होता. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. नक्कीच इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा एकमात्र राजा, आपले आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं गीत या ठिकाणी आपण ऐकलंय. चौकार आणि धावा 16 या आकड्यावरती पोहोचतील. आखो टप्प्याचा बॉल उडवलाय. कॅच इटचा कॉल. डीप मध्ये फिल्डर आणि इथून मात्र कोणतीच चुकी करत नाहीयेत. पकडलाय जेल. संपलाय तेजस देशमुख यांचा खेळ. पहिला धक्का. फलंदाज बाद. नागोरी आमचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. आणि याच दरम्यान आमचे खरतर रायगडचे समालोचनातील महागुरु म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो गुरुवर्य महागुरु संतोष चौधरी सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत या दुसऱ्या रचनेमध्ये या स्पर्धेमध्ये करूया. विकेट मात्र या ठिकाणी गेली आहे. स्कोर कार्ड वरती 16 धावा. इनाट क्रमांक 3 वरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल देशमुख इन होताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. विकेट मिळवली. ब्रेक थ्रूज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि पहिला फलंदाज बाद होताना पाहिलाय. यावरचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. इथे प्रॉपर टायमिंग नाही आहे. आतापर्यंत जेवढे चेंडू खरं तर मयूर गायकर यांनी डिलिव्हर्ड केल्यात त्यांच्या बॉलिंग अनालिसिसला जर आपण पाहिलं तर फुलर लेंथ त्याच्याच बरोबरीने यॉर्कर लेंथ हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये मात्र बऱ्याचशा चेंडूंची पिचिंग त्यांच्याकडून होताना पाहिली. अकूट टप्प्याचे बॉल्स त्यांनी अवॉइड केल्यात आतापर्यंत या षटकामध्ये आणि तेच कारण आहे की कुठे ना कुठेतरी धावा स्थिरावल्या गेल्यात. ऑन साइडला यावेळेस बॉल ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथे पण एकाकडून चुकी झाली होती पण दुसऱ्याने सावरलं आणि हे करावंच लागतं. घर हे दोघांचे असतं. ते दोघांनी सावरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरलं पाहिजे. क्रिकेटचा खेळ पण तसाच आहे. एका फिल्डरने चुकी केली दुसऱ्याला त्याला सावरणं महत्वाचं. एकाने मिसफिल्डिंग केली दुसऱ्याने कव्हर अप केलं. बॉलला अडवलं गेलं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्या. 19 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2 मध्ये मयूर गायकर राईट आर्म राऊंड. हा देखील स्लॉट मध्ये होता. खोलवर टप्प्याचा बॉल. ग्राउंडेड फटका. एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानले जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ मात्र इथून संपलाय. 10.00 च्या सरासरीने धावा झाल्यात त्या 20.
विकेट गमावली आहे एक. टीम तन्मय 11 आदित्य स्मृती यंग स्टार वयाळ. आपण वळूया आदरणीय कैलास दादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय निलेश दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कैलास दादा म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. दादांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी आपण करायचा आहे. चला, यानंतरची मॅच ज्या दोन टीमच्या दरम्यान असेल त्या दोन्ही टीम च्या कर्णधारांना विनंती की आपण इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्ट करा. दापिवले आणि खानावळे या दोन टीम दरम्यान मात्र पुढील मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तत्पूर्वी आदरणीय कैलासदादा म्हात्रे साहेबांचा मात्र आपण सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आणि पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. धन्यवाद, आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली. चला, विसरू नका केव्हा ही टीम की 15 मिनिटांचाच कालावधी, सुरुवातीची 3 षटकं. त्यामुळे स्पीड अप हा मेंटेन तुम्हाला करावा लागेल. अन्यथा मग टाइम अलर्ट आहे, टाइम ऑन आहे. मग जर 15 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी घेतला गेला तर एक्स्ट्रा खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये असेल. या नियमांकडे लक्ष द्यावं. 11 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. 4 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. इथून मात्र आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा परिवर्तन केलं जाईल आणि प्रेम गायकर यांच्या हातामध्ये मात्र आता षटक क्रमांक 3 सोपवण्यात आलाय. 20 धावा झाल्यात. आदित्य स्मृती यंग स्टार वया तन्मय 11 या नावाने या स्पर्धेमध्ये मात्र उतरली आहे. 20 धावा 2 षटकांमध्ये, 24 चेंडूंचं 1 सत्र, 12 बॉलचा खेळ बाकी आणि किमान त्या 12 बॉलमध्ये अजून देखील 25 ते 28 धावा या बनवाव्या लागतील. कारण मर्याई यंग स्टार किवाळे तितकीच मजबूत टीम आहे. पनवेल तालुक्यातील हा बलाढ्य संघ. यावरचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साईडला. खरं तर आज जेव्हा मी हे क्रीडांगण पाहिलं, थोड्याशा बाउंड्रीज पॅडेसर लॉंग पाहायला मिळतात ॲज कम्पेअर टू एनी अदर टुर्नामेंट्स. जेवढ्या स्पर्धा या मैदानावरती झाल्या त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये थोड्याशा असं वाटतंय कदाचित बाउंड्री लॉंग आहेत. परंतु जे क्रीडांगण सजवलं गेलंय त्याचं कौतुक करावंच लागेल. मी उल्लेख केला की जेव्हा मी पनवेलला समालोचन करायला जात असतो, जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये जात असतो, तेव्हा जसं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत असतं, अगदी तसंच आयोजन स्वर्गीय मनीष 11 कांबे आणि मोरिया ग्रुप यांनी या स्पर्धेचं केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आखू टप्पाचा बॉल होता, अतिरिक्त उसळी घेतली होती, एक्स्ट्रा बाउन्स डॉट बॉल असेल. 1 बाउन्सची वॉर्निंग पंचांनी मात्र या ठिकाणी दिलेली आहे. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. चला, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर ही दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीम. चला, तिसरे पंच विनंती आहे की आपण ऑन स्क्रीनवर चेक करावं. फेअर बॉल. चला, फेअर बॉल, कंटिन्यू द गेम. चला, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. फुल टॉस ऑन साईडला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करावंच लागेल. यू हॅव टू कन्वर्ट एव्हरी अपॉर्च्युनिटी इन टू द सक्सेस असं म्हटलं जातं. संधी तुम्हाला मिळाल्यात, मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट तुम्हाला करावेच लागतील. दोन सिंगल्स आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये आपण पाहिल्यात. यावरचा देखील यॉर्क लाईनला बॉल. कमालीची गोलंदाजी केली जाते. मर्याई यंग स्टार केवाय टीम या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये करताना 11 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं कुठे ना कुठेतरी 45-50 धावांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये यश मिळू शकतं. पण त्याच्यानंतर खरतर धावांवरती लगावला गेलेला अंकुश फलंदाजांना थांबवून ठेवतो आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक. इथून पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू घरंगळत चालला मिड विकेट कडे. दुसरीचा प्रयत्न. जेव्हा मोठी फटकी येत नसतात तेव्हा सिंगल डबल्स महत्वाच्या. बिकॉज सिंगल डबल्स आर द लाईफ लाईन ऑफ क्रिकेट गेम असं म्हटलं जातं. 2 धावा कंप्लीट केल्यात.
यश एंटरप्राइजेस खानावळे या नावाने मात्र संघ आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्याचे पुरस्कर्ते एक यशस्वी उद्योजक आदरणीय यश भाई लबडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. यावरचा बॉल देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. स्टंप लाईनच्या वरून निघून चाललाय विकेट कीपरकडे. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होईल आणि 3 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपला गेलाय. ऑन द टोटल धावा झाल्यात. बॅटिंग करत असताना टीम तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टर वया संघाच्या 25 लॉस ऑफ 1 विकेट. दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मनीष पालकर यांच्या हातामध्ये मात्र षटक सोपवलं गेलं. डेथ ओव्हर. चला स्पीड अप करा, अन्यथा मग एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम अलर्ट आहे कारण 10 मॅचेस एका रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आयोजकांना आपण सहकार्य करावं विनंती असेल तुम्हाला देखील. पहिलाच बॉल तेज तर्रार ऍक्युरेट ऑन द लाईन यॉर्क बॉल होता. कोणताच उत्तर नव्हतं या यॉर्करवरती. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना दोन्ही टीम जर आपण पाहिल्या तर दोन्ही टीम मध्ये सगळे यंगस्टार खेळाडू आहेत, परंतु युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये पण आहे आणि युवाची हवा पॅडिसर आयोजनामध्ये पण आहे. यावरचा बॉल उडवला डीप मध्ये. फिल्डर प्रेक्षकांच्या भूमिकेत पाहत राहिलेत. बॉल आउट ऑफ द पार्क. नवसंजीवनी देणारा फटका, षटकार. धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये दमदार षटकार या ठिकाणी ठोकला राज पवार. पवारची पॉवर मात्र या ठिकाणी चालली गेली आहे. लेट पण थेट आल्यात. आणखी एक तडाखा त्याच दिशेने. इथे फिल्डर आहेत, बनलेत प्रेक्षक. 1 brings 2 बाय 1 गेट 1. आरपारचा सलगचा दुसरा षटकार. आणि इकडून मात्र जर अजून एक षटकार आला राज पवार यांच्या बॅट मधून तर मला वाटतं रोहित दादा ठाकूर यांचे 1000 असतील आणि पॅडी पवार सर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक पण आहे. म्हणजे एकंदरीत 1200 रुपयांचं पारितोषिक. आणखीन एक षटकार जर आला तर राज पवार यांच्या बॅट मधून 8वा फलंदाज आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 बॉल 2 बॅक टू बॅक षटकार लगावल्यात. लोवर फुल टॉस बॉल. फसवा चेंडू. व्हेरिएशनचा वापर. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, रफ्तारपेक्षा व्हेरिएशन श्रेष्ठ आहेत आणि व्हेरिएशनचा वापर करताना मिळवली विकेट. बॅटर आउट. सदतीस या आकड्यावरती मात्र टीमची टोटल स्थिरावली गेली आहे. 2 विकेट या ठिकाणी मात्र नक्कीच गमावल्या. 2 षटकार या ठिकाणी ठोकले आणि त्याच्यानंतर विकेट मात्र मिळवली आहे. 13 चेंडू आणि 27 धावा केल्या. राज पवार एकटा लढला, भेडला, नडला, धावा केल्या. आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईन वरतीच बॉल आहे. चिकी सिंगल कंप्लीट केली जाईल. 38 या आकड्यावरती टोटल. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामध्ये बाकी असेल.
शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवट गोड केला जाईल का? अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं. आणि यावेळेस मात्र एकच बॉल बाकी आहे. ऑन स्ट्राईक एंड वरती मात्र बॅटल या ठिकाणी राहुल देशमुख आपल्याला पाहायला मिळतील. जो करते हैं गेंदबाजों के बत्ते गोल उनका नाम है राहुल. परंतु आपल्या टीमसाठी वेल फिनिश करणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं. मनीष पालकर शेवटचा बॉल यॉर्कर होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांकडून कोणता सिग्नल या ठिकाणी आलेला नाहीये. म्हणजे एकंदरीत एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय. पंच बाईटची होती धाव. पंच काय बाईस होते काय होते शेवटच्या बॉलवर एक धाव. मानस मैदानामध्ये आपण पाहतोय वयाळ आणि केवाळे पहिली मॅच चालू आहे आणि इथे आपण रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेतलाय का? रिव्ह्यू घेतलेला आहे. चला तिसरे पंच रनआउट चेक करा. इथे योगेश म्हात्रे आमचे पाहुणे त्यांचंही स्वागत आहे. आपण पाहतोय स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे आयोजित आपण स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. कालची रात्र गाजवली ती कराडे संघानं नंदू आणि प्रतीक 11 आपण बघितलं. खरं तर सगळ्यांना वाटलं 12 पाडा संघ पुढे जाईल. नॉट आउट जबरदस्त खेळ होता आणि इथे नॉट आउट झाला. मी विनंती करतोय आमचे कैलास म्हात्रे यांना पुढची जी मॅच आहे खानावळे आणि दापिवली या दोन संघांच्या मध्ये टॉस करण्यात येईल. खानावळे आणि दापिवली. मी कैलास म्हात्रे यांना खानावळे टीमचे कॅप्टन आणि दापिवली दोन संघांच्या दरम्यान टॉस करण्यात येईल. मी कैलासजी म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करण्यासाठी या. त्यानंतर आमचे विशालजी जाधव माझगावचे आमचे पाहुणे आणि संदेशजी कुरंगळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. विनायकजी डवळे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आणि मित्सुबूचे आमचे जे मॅनेजर आहेत गोपालजी सुरवसे एडुमित्सूचे आमचे मॅनेजर गोपालजी सुरवसे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. टॉस करण्यात येईल. मी खानावळेचे कॅप्टन यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. खानावळे टीमचे कॅप्टन करतं. खानावळे टीम म्हटलं की आमचे यश लबडे यश एंटरप्राइजेस आणि त्यांचंही स्वागत आहे. कैलास म्हात्रे टॉस करतील. खानावळे टीमने टॉस जिंकला. बेस्ट ऑफ लक. मोहन शेठ लबडे खरं तर सरपंच आणि मोठमोठे सप्ते महाराष्ट्रामध्ये कित्येक तीर्थ ठिकाणी जाऊन मोठमोठे सप्ते ज्यांच्या वतीने करण्यात येतात ते मोहन शेठ लबडे आणि त्यांचे चिरंजीव यश लबडे. त्यानंतर दापिवली. दोन्ही टीमना बेस्ट ऑफ लक. कैलासजी म्हात्रे आमचे पाहुणे त्यांच्या हातचे टॉस करण्यात आला. मी उमेशजी म्हात्रे यांचा सन्मान करण्याची विनंती इथे करतोय. आमचे पाहुणे आदरणीय उमेशजी म्हात्रे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. मी एडुमिस्टचे मॅनेजर आदरणीय आमचे गोपाळजी सुरवसे साहेब आणि विनायकजी डवळे यांना विनंती करतोय ज्यांच्या सौभाग्यवती चांबाली ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच विनायकजी डवळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. उमेशजी म्हात्रे या. आपला सन्मान इथे करण्यात येईल. मानस मनोरे आपण पाहतोय पहिल्या मॅचमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतायत. कालच्या रात्रीमध्ये आपण वयाळचे आमचे म्हात्रे त्यानंतर पॅडी शुभम म्हात्रे त्यानंतर आमचे पॅडी पवार प्रथमेश मोरे योगेश म्हात्रे या. योगेशजी म्हात्रे आपला सन्मान इथे करण्यात येईल. या स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघाच्या वतीने योगेशजी म्हात्रे यांचा सन्मान इथे खरं तर कांब्याचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. अतिथी देवो भव. काल आपण बघितलं कित्येक पाहुणे मंडळी कांबे चांबारली रीस निलेश म्हात्रे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. निलेशजी म्हात्रे योगेश म्हात्रे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. पुन्हा एकदा विनायकजी डवळे आणि आमचे गोपाळजी सुरवसे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या आणि आमचे निलेशजी म्हात्रे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. मॅच आपण पाहतोय केळवणे आणि एका बाजूला मस्त मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे ती वयाळ ना. निलेश म्हात्रे यांचा सन्मान कित्येक मान्यवर आपण पाहतोय. आमचे मित्र सुरेशजी टिळेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. कांब्याचे सगळे ग्रामस्थ आणि स्वर्गीय मनीष
11 क्रिकेट संघाचे सगळे खेळाडू जाऊया सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा मानस मनोरे यांचा आवाज. तो बहुत बहुत शुक्रिया संतोष चौधरी सर. चलेंगे दोस्तों मैदान के अंदर तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का स्वर्गीय मनीष लवन कांबे इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई स्वर्गीय मनीष स्मृति ट्रॉफी 2024. मैं आपका अपना मानस मनोरे प्रतियोगिता की दूसरी रात में आप सभी का करूंगा स्वागत. मैदान के अंदर रन चेस की आपको शुरुआत नजर आएगी. पहली गेंद थी आउटसाइड टॉप स्टंप की लाइन, टप्पा खाने के बाद गेंद आपको हल्के से काटा बदलते हुए नजर आई. वाइड लाइन के बाहर एक्स्ट्रा के साथ शुरुआत की है कविश पवार ने इस दूसरी पारी के P1 की पहली ओवर की. आशीष माई, साहिल पारवे प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको नजर आएगी. और आशीष माई के हर एक 6 के लिए भूषण मात्र इनकी तरफ से 500 रुपए का इनाम यहां पर दिया जाएगा. यहां से भी प्लेयर मिस है ये. इस बार वाइट की अपील जरूर अंपायर के पास कर रही है. विदाउट बैट एंड बॉल कॉन्टैक्ट यू विल नॉट गेट द रन्स. टॉस गेंद की आपको समाप्ति यहां से होती हुई नजर आएगी. कमाल की मैच. लेकिन आज आईपीएल की भी शुरुआत, इंडियन प्रीमियर लीग, इंडिया का त्योहार आईपीएल, एसआरएच आरसीबी की मैच सभी दर्शक देख रही है. लेकिन मैदान के अंदर वयाल और केवाले की मैच भी उतनी मजबूत. एक और बार वही लाइन से बीट किया, लेकिन एक और बार व्हाइट बॉल है ये. कविश पवार की रणनीति को अगर मैं एनालाइज करूंगा तो अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर गेंदें फेंक रही है, क्योंकि उनको पता है रडार में डालती है तो गेंद मैदान के बाहर जा सकती है. लेकिन अगर जितना आप बाहर वाली लाइन अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर रखते उतना बच सकती है. और यही माइंडसेट. और सचिन माई साहब इनकी तरफ से आशीष माई इनके हर एक 6 के लिए 200 का इनाम. बल्ला घूमा जरूर, मिस टाइमिंग स्ट्रोक है ये. विकेट का चांस क्रिएट होगा. फील्डर गेंद के नीचे, कैच को किया जाएगा कैरी. और पहला झटका लगता हुआ मरियाई यंगस्टर के वाड़े को. बैटर आउट. पहला विकेट आपको डगआउट में लौटता हुआ नजर आया. साहिल पारवे की पारी का हुआ खात्मा. तो मनीष पालकर आई है नंबर 3 की पोजीशन पर. देखिए गेंदबाजी करते हुए भी आपने देखा मनीष पालकर आखिरी ओवर रन जरूर खाए, लेकिन वही रन बनानी पड़ेगी. ओ बैकफुट पर गए, लेट कट का ये स्ट्रोक है. खूबसूरत अकलमंदी भरा शॉट ये. थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर जाएगा, आएगा चौका तो मिलेंगे 4. और आशीष माड़ी के हर एक 6 के लिए सचिन दादा म्हात्रे इनकी तरफ से भी 100 रुपए का इनाम आ चुका है. देखिए बहुत सारे इनामों की बरसात आशीष माड़ी इनके लिए हो रही है, लेकिन उनको स्ट्राइक मिली नहीं अभी तक. ऑन साइड पर ये घुटना टेक स्टाइल स्ट्रोक को एग्जीक्यूट किया. गेंद और बल्ले का प्रॉपर कांटेक्ट नहीं, दूसरे के लिए दौड़ लगाई है. युवा खिलाड़ी है, फिटनेस अच्छा है, और इसी वजह से जहां पर आप इनको मौका देंगे सिंगल का परिवर्तन डबल में ही करने वाली है. 2 रन मैदान के अंदर पूरे भी किए जाएंगे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर आपको नजर आएगी. रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड पर. 8 रन पीछा करना है 40 का. 32 की जरूरत, आने वाली 20 गेंदों का खेल इस दूसरी पारी में आपको बचता हुआ नजर आएगा. जितना क्राउड यहां पर मौजूद है उन सभी का भी मैं स्वागत करूंगा. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. ये कनेक्शन हुआ नहीं. सीधे बल्ले से प्रयास किए, कामयाबी नहीं मिली तो बल्ले को टेढ़ा किया, लेकिन वहां पर भी डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी. कविश पवार, तन्मय 11, आदित्य स्मृति, यंगस्टर वयाल का ये कमाल का होनहार खिलाड़ी. वयाल एक्सप्रेस भी आप इन्हें कह सकते हैं इस टीम के लिए. कविश पवार ने अच्छी शुरुआत की. पिछले कुछ मैचों से कविश पवार भी फॉर्म के लिए संघर्ष कर रहे थे, लेकिन आज अच्छा परफॉर्मेंस. यहां पर भी लॉफ्ट किया है.
डीप में फील्डर तैनात है, प्रॉपर प्लानिंग के अकॉर्डिंग ये गेंदबाजी हो रही है। यहाँ पर भी तुक्के को मुकम्मल किया जाएगा और इन्हीं 2 रनों के साथ P1 की पहले मैग्नेटरी पावर प्ले की ओवर को करेंगे समाप्त। 10.00 का रिक्वायर रन रेट और पहली ओवर में भरेंगे स्कोर कार्ड पर 10 विकेट 1 यहां से गवाई है। बनी है 10-18 में 30 का समीकरण मैदान के अंदर आपको बिल्कुल देखने को मिलेगा। चलिए 3 ओवर के लिए 15 मिनट का टाइम है। मयूर पाटिल सर करकिल हाथ में हमने देखा स्वर्गीय नंदू एंड प्रतीक 11 कराड़े सुपर 6 में क्वालिफाई करते हुए नजर आई टाके देवी रेसवाड़ी जिन्होंने 2 मैच जीते और उनकी टीम भी वर्चुअल क्वार्टर फाइनल में दाखिल हो चुकी है। यश मोरे क्या कमाल की बल्लेबाजी रही इस खिलाड़ी की कल की रात में 46 की वो शानदार पारी 11 गेंदों पर उन्होंने जो खेली वो स्वर्गीय नंदू एंड प्रतीक 11 कराड़े को सुपर 6 में पहुंचाती हुई नजर आई। लेकिन मैदान के अंदर किसकी वो पारी या फिर किसका वो परफॉर्मेंस अपनी टीम को अगले राउंड में पहुंचाएगा ये बात भी देखने लायक। गेंदबाजी में करेंगे परिवर्तन तो लेफ्ट आर्म समाधान मात्रे दूसरी ओवर के लिए बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको नजर आएंगे। 18 में 30 विकेट जरूरी है वयाल टीम के लिए, लेकिन रन जरूरी है केवाली के लिए। मैदान के अंदर अब तक अपना रोल पता है खिलाड़ियों को और उसी रोल को अदा करने का प्रयास सब किया जाएगा। चलिए लेफ्ट आर्म पेसर शुरुआत करेंगे समाधान मात्रे, एक और युवा खिलाड़ी आशीष माई के लिए। फुल टॉस थी ये, देखिए लेंथ खराब थी लाइन अच्छी, क्योंकि लेंथ फुल टॉस थी लाइन आउटसाइड द ऑफ स्टंप, इसी वजह से बचाए गए। डॉट गेंद की आपको समाप्ति। समाधान मात्रे ने गलती की, लेकिन कभी कभार लक फैक्टर अगर आपके साथ हो तो फिर आप खराब गेंदों को भी अच्छी गेंदों में परिवर्तित कर सकते हैं। कहीं ना कहीं डॉट बॉल से शुरुआत करने के बाद कॉन्फिडेंस बढ़ेगा। ओहो ये भी गेंद टप्पा खाने के बाद अंदर की दिशा में लेंथ को पढ़ने में नाकामयाब, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट किया गया, कनेक्शन नहीं हुआ था इनटू द स्टंप से। एक छिके सिंगल पूरा किया जाएगा। केवाई टीम एक एक रन के लिए संघर्ष करते हुए मैदान के अंदर, क्योंकि जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत मिलेगी ऐसा हमेशा कहा जाता है। 3-1 के स्कोर कार्ड के ओवर यानी 11 रन 1 विकेट। 16 बची है गेंदे, बनानी है 29 रन। मुकाबला थोड़ा सा ठंडा है, शांत है, लेकिन मुकाबला ये शांत आपको दिख रहा है, लेकिन ये कभी भी अपने रंग को परिवर्तित कर सकता है, कभी भी माहौल बदल सकता है मैदान पर। यहां से भी बाहरी किनारा लगा जरूर था, शॉर्ट बैकवर्ड पॉइंट, अच्छी फील्डिंग, रन बचाए उस खिलाड़ी ने अपनी टीम के लिए, और यही करना पड़ता है एज एन फील्डर। अगर आप अच्छी फील्डिंग करती है, गेंदबाज का मनोबल मजबूत होता है, अगर उनका मनोबल मजबूत होगा तो वो अच्छी गेंदें डालेंगे, अगर वो अच्छी गेंदें डालेंगे तो आपकी टीम रनों को डिफेंड करने में कामयाब होगी। ये रोल बहुत जरूरी है। जैसे ही फील्डर्स ने उस गेंद को रोका, तालियां उनके लिए बजी, और बजनी भी चाहिए। जो अच्छा काम करता है उसको शाबाशी हमेशा मिलती है, लेकिन वो शाबाशी मिलेगी समाधान मात्रे को। तेज तर्रार रफ्तार का सौदागर, एक्स्ट्रा पेस बीटन द बैटर ऑन क्रीज, एंड दैट्स व्हाई द बॉल इज रिमेन डॉट। एक और डॉट गेंद की समाप्ति है। अब गेंदे यहां से आपको मात्र 14 बजते हुए नजर आएंगे। 28 की दूरी बाकी, 10 का रिक्वायर रन रेट, 4 में आई है 2। समाधान मात्रे ने गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा किया, चुप खामोश किया अभी तक। यहां से भी बल्ले का अंदरूनी किनारा, जाना था वाशी, पहुंच गए काशी। हमेशा कहा जाता है मारना था फ्रंट ऑफ द विकेट, गई बैक ऑफ द विकेट। एक आपको यहां से भी नजर आएगा, लेकिन इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त करवा सकता है। बल्लेबाजों को सोचना पड़ेगा मैदान पर, आक्रामक स्ट्रोक की जरूरत है। ऐसी सिचुएशन में मैं हमेशा कहता हूं, गाड़ी का स्टार्टर खराब हो तो गाड़ी को धक्के की जरूरत होती है, मैच में मोमेंटम चाहिए हो, एक छक्के की जरूरत होती है। लीव किया बॉल को, ये व्हाइट बॉल का सिग्नल आएगा अंपायर के द्वारा। समाधान मात्रे को ये करने की जरूरत नहीं है। इतनी अच्छी गेंदें आपने डाली, बल्लेबाजों को खामोश रखा, डॉट गेंदें आपने निकाली, तो लाइन एंड लेंथ में वो कंसिस्टेंसी और एक्यूरेसी जितनी ज्यादा मेंटेन करेंगे उतना ज्यादा बेनिफिशियल होगा यहां से टीम वयाल के लिए। लेकिन 13 में 26 की दूरी है, बल्लेबाजों को आक्रामक रवैया अपनाना पड़ेगा। एलबीडब्ल्यू के लिए अपील, 3 स्टंप्स के बीच में लेग बिफोर विकेट के तौर पर दूसरा झटका लगता हुआ मरिया यंगस्टर केवाड़ी को, बल्लेबाज आएंगे वापस।
जे पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे, चला व्हॉलेंटियर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी सुपूर्द करायचं आहे. स्वयंसेवक 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 7.00च्या सरासरीने 14 धावा झाल्या, 2 विकेट गमावल्यात, 12 चेंडू बाकी आणि 26 धावांची गरज है. मैदान के अंदर होगा ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक, तो मिलेगा रणभूमि में रणनीति बनाने का मौका. बनाई गई होंगी, गेम प्लान्स बनाए गए होंगे, लेकिन सिर्फ गेम प्लान्स बनाने से नहीं चलता, उन्हें एग्जीक्यूट करना जरूरी. तीसरे ओवर की शुरुआत, पहली गेंद थी, वाइड बॉल है. वाइड बॉल का परसेंटेज बहुत ज्यादा है. चाहे आप पहली पारी की बात कर ले, चाहे आप दूसरी पारी की बात कर ले, वाइड बॉल्स पहली पारी में एक भी नहीं था, लेकिन दूसरी पारी में अभी तक 4 वाइड गेंदें डाली है, यानी 4 रन एक्स्ट्रा दिए हैं वयाल टीम ने. ये रन आपको बचाने पड़ेंगे. व्हेन यू आर डिफेंडिंग द रन्स यू हैव टू अवॉइड द एक्स्ट्रास, हमेशा कहा जाता है. एक और बार लीव किया था, लेकिन यहां पर डॉट गेंद का सिग्नल आएगा, लेकिन रिव्यू लिया है बैटिंग टीम ने व्हाइट बॉल के लिए. चलिए तीसरे अंपायर चेक कीजिए. अक्षय कुरंगळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. अक्षयजी कुरंगळे, टाटा पॉवरचं मैदान आपण पाहतोय. जबरदस्त टुर्नामेंट. कालची रात्र खरं तर 12 पाडा संघ जिंकेल असं सगळ्यांना वाटलेलं, पण नंदू प्रतीक 11 कराडे संघानं बाजी मारलेली आहे. आणि आज कोण जिंकणार आहे बघूया. फेयर बॉल का डिसीजन आएगा, यानी 11 गेंदे और 25 रनों की जरूरत मैदान के अंदर. वयाल टीम गेंदबाजी का पावर पैक यूनिट है, अच्छा काम करता हुआ अभी तक. एक और बार वाइड बॉल. देखिए एक वाइड एक डॉट जो अभी तक आपको इस ओवर में देखने को मिले. 40 वाइड बॉल्स इस टूर्नामेंट में अभी तक कंप्लीट हो चुकी है. हमारे साथ मयूर पाटिल सब सर जब होती है तो ये सारी जानकारियां बिल्कुल पहुंचाई जाती है. कितने वाइड, कितने नो बॉल, कितने कैच छोटे, कितने रन बने, कितनी गेंदें हुई. लेकिन फिलहाल तो गेंदें 11 है और बनानी है 24. उड़ाया था इस बार, कनेक्शन बना है. डीप में फील्डर बढ़िया प्रयास किया है. तारीफ करूंगा इस फील्डर की. उड़ता खिलाड़ी बाउंड्री रोप पर आपको नजर आया था, जिन्होंने रन बचाए अपने टीम के लिए. अल्पेश पवार, एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं एक ही रन कंप्लीट जरूर किया गया, लेकिन एक्शन रिप्ले में देखिए बढ़िया स्ट्रोक था ये. मानस येथे आपण पाहतोय खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय देवीदासजी म्हात्रे, विनायकजी डवळे, एडमित्सू कंपनीचे मॅनेजर आदरणीय गोपालजी सुरवसे आणि आनंद, या सगळ्या मंडळींचं आम्ही इथे स्वागत करतोय. या स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीने आयोजित आपण पाहतोय स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 मध्ये या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. मॅचला पण रंगत चढलेली मैदानामध्ये. बैकफुट पर गए थे, कवर के सिर के ऊपर से एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. आपने किया था वार और हमारा होगा पलटवार. आएगा 4.
फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये करण्यात येते. सगळेच मान्यवर खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे कांबेगावचे देविदासजी म्हात्रे, त्यानंतर विनायकजी डवळे, त्यानंतर आमचे एडमित्सू कंपनीचे मॅनेजर गोपालजी सुरवसे आणि आनंद चव्हाण, या सगळ्या मान्यवरांचं आम्ही इथे करतोय स्वागत आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये. धन्यवाद. 9 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की जरूरत. मंच के ऊपर आए हुए सभी मेहमान जिनका हार्दिक स्वागत होगा इस प्रतियोगिता में, लेकिन राहुल दादा ठाकुर इनकी तरफ से भी वयाल टीम के लिए शुभकामनाएं आई है, उनका भी करेंगे स्वागत. 9 में 19 चाहिए थे. ऑन साइड पर गेंद को खेला, सिंगल को करेंगे पूरा, दूसरे के लिए दौड़ लगाई. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चीते की रफ्तार के साथ 2 रन मैदान के अंदर आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे. बहुत सारे इनाम लगाए गए आशीष माड़ी के लिए, लेकिन आशीष माड़ी के बल्ले से वो रन नहीं आए जिन रनों की जरूरत थी मरियाई यंगस्टर के वाड़े को. 8 गेंदें बचेंगी और जीतने के लिए 17 की दूरी. 17 पे खतरा, लेकिन खतरों का खिलाड़ी बनने का यही है मौका. योगेश जी माड़ी इनकी तरफ से 3 में 3-6 आती है तो 2000 का इनाम आशीष माड़ी के लिए होगा, लेकिन उतने रन बचेंगे नहीं, क्योंकि यहां से एक सिंगल कंप्लीट किया जाएगा और इससे सिंगल के साथ 24 के ऊपर आएगा टोटल. 7 में बनानी है 16 का डोला, 43 की छाती. ये गाने की याद सभी को आती है, लेकिन किसका डोला चलेगा, किसकी छाती चौड़ी होगी, ये तो आने वाला समय बताएगा मैदान के अंदर. हौसला बना लिया ऊंचे उड़ान का तो कद क्या नापना आसमान का, ऐसा हमेशा कहा जाता है. मन में ठाना है जीतना तो परिस्थिति से घबराना नहीं होता, डट कर लड़ना होता है, भिड़ना होता है, और वो करने की जरूरत होगी. यहाँ पे डाउन द लेग साइड ये बॉल, अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल. ये क्यों इतनी व्हाइट बॉल्स आप डाल रही है? आउटसाइड ऑफ स्टंप वाली व्हाइट बॉल्स, डाउन द लेग साइड वाली व्हाइट बॉल्स. अगर वयाल टीम इस मुकाबले में शिकस्त हासिल करती है तो कहीं ना कहीं व्हाइट बॉल्स उनकी टीम को बाहर का रास्ता दिखाने वाले, क्योंकि 6 वाइड अभी तक इस पूरी पारी में और 3 वाइड तो इसी ओवर में. निशान मात्र खराब परफॉर्मेंस करते हुए अपने टीम के लिए. झाड़ में डाली थी ये, ड्राइव जरूर किया जाएगा. लंबी बाउंड्री है, लॉन्ग ऑन पर ये गेंद, दूसरे की कोशिश, लेकिन अंपायर का क्या मानना, 1 शॉट, 1 रन शॉट है. कहानी में नया ट्विस्ट. स्क्वायर लेग अंपायर ने बिल्कुल देखा कि बल्लेबाज भाग रहे थे, लेकिन उनकी बैट जो है बिहाइंड द क्रीज नहीं पहुंची थी, और इसी वजह से 1 शॉट का वो डिसीजन मिलेगा. 1 रन. ओवर नंबर 3 की होगी समाप्ति. रन बनेंगे 26, गेंदें बचेंगी 6, और जीतने के लिए 14 यानी 14 रनों की जरूरत मैदान के अंदर होगी मरियाई यंगस्टर की वाड़े को. चलिए स्पीड अप मेंटेन कीजिए. 6 गेंदें 14 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी. आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर टीम के सेनापति, टीम के कप्तान चलेगा सेना तान तो टीम छुएगी जीत का आसमान. हर बार मैंने बताया है. और तेजस देशमुख आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको नजर आएंगे. 26 बनाई गई है, 6 में 14 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी. स्पीड अप आपको मेंटेन रखना है. इसके बाद की मैच कमाल की होगी. ओवी 11 खानावड़ी इस नाम से वो टीम खेल रही है, और दापिवली के वो मैच. चलिए टाइम अलर्ट है, इस बात को भी ध्यान में रखना है. बैटर्स आपको भी टाइम अलर्ट को फॉलो करना है. 6 गेंदे और 14 रनों की जरूरत. तेजस देशमुख जिन्होंने अपने सपनों की पहली बाइक जरूर जीती मोहपाड़ा की वो नाइट प्रतियोगिता में, लेकिन इस मैदान के अंदर पहली गेंद जड़ में थी ये, लेकिन व्हाइट बॉल का सिग्नल आएगा अंपायर्स के द्वारा. व्हाइट लाइन के बाहर थी, व्हाइट बॉल का सिग्नल है. अब 6 गेंदे और 13 रनों की जरूरत. पूरा मैच व्हाइट बॉल का मुझे नजर आया. 7 वाइड्स. पहली गेंद इस पारी की वाइड थी, निशान की पहली गेंद वाइड थी, तेजस की वाइड बॉल है ये. उड़ाया था इस बार ऑन साइड पर, कैप में गेंद को खेला, डीप में फील्डर करेंगे गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. ये नसीब का चौका. 4 रन.
पहली गेंद के ऊपर वाइड, दूसरे गेंद के ऊपर आया हुआ चौका। मरियाई यंगस्टर केवाड़े को मैदान के अंदर आपको मजबूत करता हुआ नजर आएगा। 5 गेंदें बची है, जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। इफ यू वांट टू बी फाइन यू हैव टू स्कोर 9 विद इन द 5 बॉल्स। बल्ले का किनारा है, ये भाग्य का सहारा भी भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है। ये बैक टू बैक दूसरा नसीब का चौवा, 4 रन। जगदम चार गेंदें बचेंगी, जीतने के लिए 5 रनों की जरूरत। तेजस देशमुख के ऊपर आपको दबाव नजर आएगा। दबाव में बिखरेंगे या निखरेंगे, चलिए देखते हैं। ऑन साइड के ऊपर आड़े बल्ले से खेला, रफ्तार भरा स्ट्रोक है ये और ये निकल भी जाएगी। 2 खिलाड़ियों के बीच दरार, गेंद हो जाएगी फरार, जाएगी सीमा पार और आएगा 4-4-6। चलिए स्पीड अप वॉयल टीम, अपने अपने पोजीशंस पर जाइए, डोंट टेक टू मच टाइम। 3 गेंदें बचेंगी, जीतने के लिए 1 रन की जरूरत है। 3 गेंदों पर 3 चौवे लगाने वाले मयूर गायकर पहले खिलाड़ी बने इस टूर्नामेंट में अभी तक जिन्होंने बैक टू बैक 3 बाउंड्रीज लगाई है। अगर वो मिस फील्डिंग न की गई होती, अगर वो चौका न आया होता तो ये 2 चौके भी बच सकते थे। एक गलती कितनी महंगी साबित होगी ये अब टीम तन्मय 11 आदित्य स्मृति यंगस्टर वयाल को पता चल रहा होगा। 3 गेंदें बची है, 1 की जरूरत, अभी भी ये रन बचाई जा सकती है। ಶ್ವಾಸೆ ನಾಸಮದ ಉಟ್ಟಟ ಪಿಂಗಟ ಜಾ 3 गेंदें 1 रन और ये एक और आएगा चौका। बल्लेबाज ने किया वार और यहां से मरियाई यंगस्टर केवाड़े का बेड़ा पार, जीती है मैच। बनेंगे मैन ऑफ द मैच। मस्त 3 चौकार आले. खरं तर मिसफील्ड झाली नाही तर वयाल संघ पण जिंकला असता. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. केवाळी संघ जिंकलाय. आजची दुसऱ्या रात्रीतली पहिली मॅच आपण पाहतोय. इथे आमचे पाहुणे आदरणीय देवीदासजी म्हात्रे, त्यानंतर विनायकजी डवळे, गोपालजी सुरवसे, आनंदजी चव्हाण यांचं स्वागत आहे. प्रशांतजी माळी, शाखाप्रमुख वावेकर, भावेश माळी सदस्य, विलासजी पाटील, विष्णू गाताडे, विश्वासजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण